नरेंद्र मोदी हे लवकरच संन्यास घेऊन अध्यात्माला लागतील असं जर तुम्हाला आत्ता कोणी सांगितलं तर तुमचा कदाचित त्यावर विश्वास बसणार नाही। आणि देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्ही विश्वास ठेवाल। अर्थात राजकारणात कधी कुणाचं नशीब पालटेल याचा नेम नसतो, त्यामुळे राजकीय भविष्यवाणी करणं तसं फारच अवघड असतं। पण सध्या पुण्यात सुरू असलेल्या 43व्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात अशी अनेक राजकीय भाकितं वर्तवण्यात आली आहेत। पाहूयात देशभरातून पुण्यात दाखल झालेल्या ज्योतिषाचार्यांचं सध्याच्या राजकारणाबद्दल काय मत आहे। या ज्योतिषाचार्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुमचं NDTV मध्ये स्वागत आहे। भारतीय खगोलशास्त्राबद्दल अभिमानास्पद वाटावी अशी आपली परंपरा आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवरती सुद्धा भारतीय खगोलशास्त्राला जगमान्यता आहे। अर्थात त्याच्याबद्दल अनेकांचे अनेक मतं असू शकतात, परंतु फलज्योतिष्य जे आहे त्याच्याबद्दल मला पत्रकार म्हणून काही वेगळा भाव असू शकतो, तुमचाही वेगळा भाव असू शकतो। पण पुण्यामध्ये आज जेव्हा 43वं अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन भरतं आणि एवढ्या संख्येनं लोक तिथे येतात, बघा ना किती लोक आलेले आहेत। बाहेर मी बरेचसे स्टॉल पाहिले, त्याच्यामध्ये रुद्राक्षापासून ते वेगवेगळी यंत्र, कुबेर यंत्र, महालक्ष्मी यंत्र वगैरे। तर समाजातला एक मोठा वर्ग असा आहे की ज्याला ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कमालीचा विश्वास आहे आणि असंख्य प्रश्न यांच्याही मनात तेच असणार आहे जे तुमच्या मनात आहेत। आणि मोठी मोठी मंडळी आहेत, डॉक्टर दत्तप्रसाद चव्हाण आहेत, डॉक्टर नवनीत मानधनी आहेत, कैलास केंद्रे आहेत, डॉक्टर अरुण हुपरीकर आहेत, वास्तू बादशाह नवीन कुमार शहा आहेत, प्रदीप पंडित आहेत, रमेश पलंगे आहेत, विदा भट आहेत, उल्हास पाटकर साहेब आहेत, विजय जकातदार आहेत। तर ह्या सगळ्या मंडळींना मी थोडीशी म्हटलं की आम्हालाच थोडा स्पेस निर्माण करून द्या, कारण मुख्य प्रवाहातल्या माध्यमामध्ये विचार काही असू देत पण ह्याची चर्चा झालेली नाही ह्या शास्त्राबद्दल। तो हा आता करणार काय, माझ्या हातामध्ये हाच माईक आहे। तर वास्तू बादशाह नवीन कुमार शहा सर कुठे आहेत? बरं, ते आलेले नाही आहेत। कुठून सुरुवात करू? आहेत शहा सर कुठे आहेत? शहा सर खाली आहेत, ओके ठीक आहे। मग कुठून तरी सुरुवात करतो सर, फलज्योतिषाबद्दल नाही इथूनच सुरुवात करू, काय मत आहे तुमचं? माझं नाव मैं हूँ पंजाबी, मगर ज्याचा जो विषय है त्याने तुम्ही सांगा। हाँ, मैं हूँ पंजाबी, मगर सिर्फ राहुल कुलकर्णी जी के लिए मैं मराठी में भी थोड़ी सी बात कर सकता हूँ। प्रयास, थैंक यू सो मच। हाँ, बेसिकली मेरा जो विषय है वो लाल किताब है। अच्छा। और लाल किताब का जो प्रचार प्रसार बढ़ा है वो पंजाब से बढ़ा है, क्योंकि इसका जो मूल स्थान है वो पंजाब है। और आवाज येतोय ना सगळ्यांना? शांतता बाळगली तरी येईल। माईक द्या माझ्याकडे थोडं। और लाल किताब सिखाने के लिए और लाल किताब के प्रचार प्रसार के लिए मैंने भारत की 13 भाषाएं सीखी हैं, त्याच्यामध्ये मराठी सुद्धा आहे। अरे वा। कारण बोला। कारण लाल किताब मध्ये पण मराठी से पंजाबीमध्ये सुद्धा मराठी से काही शब्द आहेत। जसं आपल्यामध्ये एक शब्द आहे वापरने। वापरने को हम लोग अगर हिंदी में ट्रांसलेट करेंगे तो उसका मतलब होता है आजमाना, है ना, इस्तेमाल करना। हमारे पंजाबी में भी शब्द है वापरिया। वापरिया, वापरिया यानी कि आपको मैंने आजमाया है। वैसे ही लाल किताब में भी और पंजाबी में भी एक शब्द है शुक्र 12 में। बहुत से लाल किताबियों को ये शब्द समझ में नहीं आया, क्योंकि लाल किताब के हिसाब से अगर हम देखने जाएं काल पुरुष कुंडली में तो शुक्र अगर 12वें भाव में है तो मीन राशि में, तो मीन राशि में अगर शुक्र 12वें भाव में है तो वहाँ पर वो उच्च का माना गया है। और लाल किताब में लिखा है कि अगर तू अपनी पत्नी यानी कि शुक्र का सम्मान नहीं करेगा तो शुक्र आजारी पड़ जाएगा। और महाराष्ट्रियन लोगों को आजारी का शब्द पता है कि आजारी का मतलब क्या होता है, मगर पंजाबी लाल किताबियों को इसका मतलब नहीं पता था, यानी कि वो बीमार पड़ जाएगी। यानी कि अपनी पत्नी को ज़्यादा से ज़्यादा सम्मान दो अगर ग्रह उच्च का है तो। मेरे पास समय थोड़ा, जानना हिंदी समझ, मेरे पास समय थोड़ा कम है, तो मैं चाहता हूं कि आप 5-5 मिनट का अपना इंट्रोडक्शन दे दीजिए, फिर उसके बाद बात करते हैं लोगों से भी। बोलिए, नाम के साथ बताएंगे तो ठीक है। मी प्रदीप पंडित। ज्योतिषशास्त्रात अनेक पद्धती आहेत, त्या पद्धतीपैकी अष्टक वर्ग या विशेष पद्धतीवर माझा 30-35 वर्ष अभ्यास आहे। आज या टीव्हीच्या माध्यमातून मी सर्व समाजाला एक सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्रासारख्या विषयाचं हे 43वं संमेलन आहे।
इतक्या सलग ॲक्टिव्हिटी आमच्या ज्योतिष क्षेत्रामध्ये चालू असतात. आणि आपण जर प्रेक्षकांमध्ये पाहिलं तर आज जवळजवळ 400-500 व्यक्ती इथे उपस्थित आहेत. आणि या 400-500 लोकांपैकी अनेक तरुण देखील आहेत ज्यांना आता हे ज्योतिषशास्त्र भावाला लागलं आहे. आणि आमचं असं मत आहे की जीवनातल्या प्रत्येक पावलावर प्रत्येक वळणावर ज्योतिषशास्त्र तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करू शकतं. कसं मदत करू शकतं आयुष्यामध्ये? सोडा आता मी करतो. तुमच्या आयुष्यातील चांगले क्षण आणि वाईट क्षण दोन्ही तुम्हाला तुमच्या पत्रिकेवरून समजतात. आणि कोणाला बघायचं असेल तर मोदींचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या पत्रिकेमध्ये 101% दिसून येतं आहे. त्यामुळे असं आपलं आयुष्य इतरांचं आयुष्य आपल्या पुढे मोदींचं काय होणार ते आता राष्ट्रपती होणार अशी पण चर्चा आहे. ते आपण नंतर बघू. तर थोडक्यात सांगायचं की प्रत्येकाचं आयुष्य आपल्या पत्रिकेमध्ये 100% दिसतं आणि त्याच्यावरून तुम्ही आपल्या चांगला काळ वाईट काळ तुम्हाला समजला पाहिजे. ब्रीफमध्ये सांगा, मोदींच्या पत्रिकेमध्ये तुम्हाला काय दिसलं होतं? मोदींच्या पत्रिकेमध्ये त्यांचं जे आयुष्य आहे की त्यांनी घर सोडलेलं आहे, तर हा माणूस प्रेम प्रकरणामध्ये अडकणार नाही, या माणसाचं विवाह सुख नाही, किंवा आपण थोडं ग्राम्य भाषेत बोललं तर बेडरूम प्लेजर ह्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये नाही. यांचं बोलणं तिखट आहे, यांना धार्मिक पक्षाकडेही का वळले. आपल्याला मोदी जे काय माहिती आहे ते सगळं एकूण एक गोष्ट त्यांच्या पत्रिकेमध्ये दिसून येते. त्याला एक प्रश्न विचारायचा, घ्या तुम्ही हात वर केला, लवकर घ्या विचारू सोडा. ज्योतिष, मी जयश्री बेलसरे. ज्योतिषशास्त्र हे काळाचं शास्त्र आहे, तर मोदींचं पुढे काय होणार हा सगळ्यांनाच असणारा प्रश्न आहे. पडला लगेच त्यांना. मोदी लवकरच रिटायर होणार. लवकर रिटायर होणार मोदी, लवकर रिटायर. बरं, ज्योतिषशास्त्राचा उपयोग. माझं नाव विजय जकातदार, मी ॲस्ट्रो काउन्सिलर आहे. ज्योतिषशास्त्राचा उपयोग समाजाला काय होऊ शकतो हा भाग महत्त्वाचा आहे. हा चेहरा तुम्हाला मिळालेला आहे, चॉईस होता का चेहऱ्याचा? नाही. पण जे आणलेला आहे हा चेहरा कळला तर त्याच्यावरती योग्य एफर्ट्स घेऊन त्याचं ब्युटी पार्लर करता येतं. तसंच माणसाला स्वभावसुद्धा बाय डिफॉल्ट मिळतो. मग डिफॉल्ट जो त्याचे गुणदोष जे मिळतात त्या गुणांचं संवर्धन कसं करायचं आणि त्या दोषांची सर्जरी कशी करायची हे ज्योतिषशास्त्र समजून सांगतं. दोषांची सर्जरी म्हणजे स्वभावाचं ब्युटी पार्लर आहे. चेहऱ्याचं ब्युटी पार्लर केलं तर तुमचं प्रेझेंटेशन सुधारेल आणि स्वभावाचं ब्युटी पार्लर केलं तुमचं कम्युनिकेशन सुधारेल. प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन इज इक्वल टू पर्सनॅलिटी आहे. आणि पर्सनॅलिटी सुधारली तर डिसिजन चांगले होतात आणि डिसिजन चांगले झाले तर लाईफमध्ये हार्मनी येते. लाईफमध्ये आपली हार्मनी कशी आणायची हे ज्योतिषशास्त्र समजून सांगतं. ठीक आहे, मला पुन्हा तेच सांगायचं, प्रेक्षकांच्या दृष्टीनं जे चिकित्सक आणि बुद्धिप्रामाण्यवाद मानतात त्यांनी त्यांची मतं त्यांच्याजवळ ठेवायला हरकत नाही. माझं वैयक्तिक मत मी सांगितलेलंच नाही आहे, पण इतका मोठा समाज आहे, 500 लोक आलेत, मला 500पेक्षा अधिकचे लोक इथे आलेले आहेत. आणि ह्याच पट्टीमध्ये महाराष्ट्रातले असंख्य असे लोक आहेत की ज्यांचा ह्या शास्त्रावरती विश्वास आहे. त्यांच्या दृष्टीने आणि चिकित्सात्मक पातळीवरती तर तुम्ही तुमचं मत मांडाच. कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर हात वर करा, मी इथंच यायला लागेल आता, कारण हा माईक छोटा आहे. हां सर. नमस्कार, मी माझा रमलचा अभ्यास आहे, रमल आणि लाल किताब. माझं नाव आहे शेवाळे दादा. मी रमलचा अभ्यासक आहे. रमल ज्योतिष जे आहे ते 5000 वर्षापूर्वीपासून आपल्या भारतात चालू आलेलं आहे. भगवान शंकर याचे निर्माते आहेत. म्हणजे रमलशास्त्राचा जो प्रचार असा केला जातो की भगवान शिवजी निर्मित रमलशास्त्र 5500 साल से अपने यहाँ चल रहा है. ये रमल से आप कोई भी प्रश्न का उत्तर सही दे सकते हैं. आप कोई भी प्रश्न पूछे मुझे तो मैं सही. आपने कोई ऐसा सवाल की स्टडी की है कि जिसका जवाब अगर ये ऑडियंस देखेंगे तो उनको लगेगा कि यार ये सवाल तो मेरे मन में था? मैंने इसका प्रूफ बहुत बार दिया है. मैंने पिछले 5 वर्ल्ड कप का प्रेडिक्शन, क्रिकेट वर्ल्ड कप का प्रेडिक्शन मैंने पहले ही डिक्लेयर किया है. वर्ल्ड कप शुरू और ये सभी पेपर वालों ने भी प्रिंट किया हुआ है. पहले वर्ल्ड कप शुरू होने के पहले ऐसे 5 वर्ल्ड कप के प्रेडिक्शन मैंने सही. सर, सबसे बड़ा सवाल जो है अब वो रोहित शर्मा का और ये विराट कोहली का आगे जाके क्या होगा. वो टेस्ट क्रिकेट खेलेंगे? बिल्कुल बता दीजिए. देखो, मैं क्रिकेट का खिलाड़ी भी हूँ, मेरा क्लब भी है. अच्छा. मैं बहुत क्रिकेट में, मतलब मेरे जैसा एक्सपीरियंस बहुत कम है. मेरा खुद का भी क्लब है, 56 साल से चालू है वो मेरा. तो प्रेडिक्शन बताइए मुझे, आप किसी स्पेसिफिक प्लेयर के बारे में कोई प्रेडिक्शन करना चाहेंगे? छोड़ दीजिए इसको. हाँ, ये विराट कोहली और अपना दूसरा जो है
जो अपना क्या पंजाब का, वो उनको बहुत अच्छा आगे फ्यूचर है। हाँ, गिल की बात कर रहा हूँ। गिल और विराट कोहली अपने बहुत चमकते सितारे हैं, बहुत ट्रिमेंडस वो दोनों फॉर्म में है। अच्छा। और उनके साथ में बाकी लोग भी जो है हमारे क्रिकेट के टीम के, वो भी बहुत अच्छा काम कर रहे हैं। मेरे क्रिकेट के अभ्यास का विचार अगर आप करेंगे तो भारत की टीम आज जग में सबसे आगे है और रहेगी आगे और आगे भी रहेगी। आगे 5-6 साल तो रहेगी, क्योंकि ये लोग जो है ये आगे 5-6 साल तो चलने ही वाले हैं। ठीक है, मैं थोड़ा ऑडियन्स से 1-2 सवाल लेता हूँ। इनका कुछ कहना था, कुणी हात वर केला होता? मला तुमचा प्रश्न त्यांना ऐकावा लागेल, सांगा प्रश्न काय, मोठ्याने बोला। नाव सांगायचं? हो सांगा ना। मी रजनी साबदे आणि माझा प्रश्न कुंवरजींसाठी आहे, लाल किताबवर आहे। ऐका, लाल किताबमध्ये जे उपाय आहेत ते खूप अलग अलग असतात किंवा वेगवेगळे असतात, तर मला एका प्रश्नाचं उत्तर प्लीज तुम्ही द्याल का, की कृपया शेतीसाठी जमीन जी आहे ती विकायची असेल तर त्यासाठी काही उपाय असेल तर प्लीज सांगा। शेतीसाठी जमीन विकायची, त्यासाठी लोकांचे प्रश्न काय आहेत बघा। तुम्ही का आला तो? नहीं, मेरा कोई प्रश्न नहीं है, लेकिन आप सिर्फ सुनना चाहती है, ऐसा ही है ना? अजून कोणाचा प्रश्न होता? हां, तुमचं नाव येणारच आहे, एक फक्त। माझं नाव उत्कर्षा नवगिरे आणि मला गौरी मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की मोबाईल नंबर जर आपण बदलला तर त्याचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव पडतो का, किंवा मोबाईल न्यूमरोलॉजी ह्याचा आपल्या आयुष्यावर काही प्रभाव पडतो का, ह्याचं एक मला विचारायचं होतं। तुम्हाला हा प्रश्न पडला? विचारायला पाहिजे, मला सगळ्यांच्या करता विचारायचं आहे। म्हणजे मोबाईलचा नंबर बदलला तर काय होतं असा प्रश्न? म्हणजे मोबाईलचा नंबर, आता मोबाईल न्यूमरोलॉजी एवढी चालू आहे, मग मला हा प्रश्न आहे की मोबाईलचा नंबर बदलल्यावर खरंच आपल्या आयुष्यावर त्याचा प्रभाव पडतो का? म्हणजे हा एक मला खरंच कौतूहल आहे या गोष्टीचा। तुम्ही मला सरप्राईज केलं। नाही, मी गौरी ताईंना, सॉरी, तुम्ही तुमचं नाव मी विसरलो। माझं नाव उत्कर्षा। उत्कर्षा, तुम्ही मला सरप्राईज केलं का? पत्रकार असून मला असं माहिती नव्हतं की मोबाईलच्या नंबरमध्ये इतके चाललंय समाजामध्ये म्हणून। बघा आता, म्हणूनच विचारलंय आपण। आणखी कोणाचा प्रश्न आहे? माझा पण प्रश्न आहे की जे पास्ट लाईफ आहे त्याचे जे दुष्परिणाम। प्रश्न कोणासाठी आहे? कैलाश सर, आप सवाल सुन लीजिए। पास्ट लाइफ का जो दुष्परिणाम हमारे लाइफ में होता है, तो इसके लिए आपका ज्योतिष शास्त्र हमें कहाँ तक हेल्प कर सकता है? मी 3 प्रश्न एकत्रित घेतो आणि पुन्हा मी तुम्हाला तेच प्रेक्षकांना सांगतो। समाजातला हा सगळ्यात मोठा घटक आहे की ज्याचा ह्या गोष्टीवरती विश्वास आहे, आणि म्हणून त्यांचे प्रश्न 3 घेऊया, कारण त्यात खूप वेळ जाईल। मग आधी मोबाईलच्या न्यूरो, कारण मला फार उत्कंठा वाटली हो की असं असतं म्हणून। मोबाईल न्यूमरोलॉजी हा नवीनच आलेला टॉपिक आहे। मोबाईल नंबरवरून तुम्ही एखाद्याचं भविष्य पण सांगू शकता आणि मोबाईल नंबर बदलून तुम्ही एखाद्याचं भविष्य पण सुधारू शकता। समजा एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 1 आणि 6 हे अंक असतील तर ते थोडेसे लग्नाला उशीर करतात, लग्नासाठी प्रॉब्लेमॅटिक असतात किंवा नात्यांमध्ये गोंधळ असू शकतो। एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 7-5चं कॉम्बिनेशन असेल, 75 नंबरचं, तर ह्या कॉम्बिनेशनमुळे ही व्यक्ती उत्तम वक्ता, लेखक असू शकते। ही व्यक्ती एखाद्याला कन्व्हिन्स खूप चांगलं करेल, काउन्सिलिंग खूप चांगलं करेल। मोबाईल नंबर बघून एखाद्या व्यक्तीला काय आजार असतील हे सुद्धा आपण सांगू शकतो। एखाद्याच्या मोबाईल नंबरमध्ये 6 आणि 2 म्हणजे 62 किंवा 26 नंबरचं जर कॉम्बिनेशन असेल तर या व्यक्तीला युरिनचा त्रास असू शकतो किंवा स्किनचा त्रास, स्किन इरिटेशन असू शकतं। या पद्धतीने जर मोबाईल नंबर बदलला तर तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी होण्यासाठी, म्हणजे पैसे येणं, नेम आणि फेम, ह्या गोष्टी आयुष्यामध्ये घडण्यासाठी आपण मोबाईल नंबर बदलून घेऊ शकतो। मी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला रोज किती फोन येतात ह्यासाठी मोबाईल नंबर बदलायचा? मला यासाठी रोज खूप फोन येतात। मी दिवसाला साधारण 5 ते 6 नंबर बदलून देते आणि याविषयी आम्ही शिकवतो पण आमच्या संस्थेमार्फत की हे पूर्ण शास्त्र हे ग्रहांवरतीच आधारित आहे आणि याची कॉम्बिनेशन्स जशी जशी होतात तसे उत्तरं मिळतात। म्हणजे काही वेळेला तर लोकांचे अडकलेले पैसे सुद्धा आपण मोबाईल नंबरवरनं सांगू शकतो की एखाद्याचे खूप जास्त पैसे अडकलेले आहेत। ओके, पुण्यामध्ये 46वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन सुरू आहे
आणि त्या निमित्ताने ही चर्चा करतो आहे. आणि उत्कर्ष, तुम्हाला प्रश्न काय पडतो? तुम्हाला कोणता नंबर हवा आहे? आता इथं उत्तर तर मिळालं. आता मला एक असा नंबर हवा आहे ज्या नंबरनी मला खूप नेम आणि फेम आणि मेन म्हणजे पैसा हा मला मिळेल. आणि हा असा मला एक नंबर ऑलरेडी मॅडमनी मला दिलेला आहे आणि बहुतेकच आज मी तुमच्या समोर उभी आहे. म्हणजे फेम तर तुम्हाला मिळालंच आहे. आता एनडीटीव्हीवर अख्ख्या महाराष्ट्रात नंबर दिला होता, नेम आणि फेम साठी ऑलरेडी नंबर दिला होता. तर ते बहुतेक योग जुळून येत आहेत असं दिसतंय. तुमचं नावच मी थोडं. माझं नाव सौ गौरी कैलास केंजळे. आमची ज्योतिष संस्था आहे, त्यामार्फत हे सगळं शिकवलं जातं. आणि बरेच सेलिब्रिटीज सुद्धा मोबाईल नंबर बदलून देतात. जसे की आता सांगायला सेलिब्रिटीजची नावं नाही सांगू शकत, कारण काही खूप हे असतात. काही टॉपचे सायंटिस्ट पण माझ्याकडे नंबर बदलायला आलेले आहेत. पोलीस लाईनमधले खूप जण मोबाईल नंबर बदलून घ्यायला आलेले आहेत. मी जरा थांबवतो, कारण पुन्हा तेच आहे की काही प्रेक्षकांना आम्ही हा कार्यक्रम प्रसारित करत असताना अंधश्रद्धेचा प्रसार करतो आहे असं वाटेल, तरीसुद्धा समाजातला हा सगळ्यात मोठा घटक आहे. आणि किती मोठी गर्दी आहे बघा, की ज्यांना हे असंख्य प्रश्न पडले. ते रमल विद्येबद्दलचा प्रश्न तुम्ही कोण जमिनीबद्दल लाल सरांना विचारला होता. सर बता दीजिए. मैडम ने पूछा था कि खेती की ज़मीन बेचनी है, राइट? ये इच्छा है. ये इच्छा आपकी तब पूरी होती है जब वो योग आएंगे. अब मराठी में मुझे अगर राहुल सर पूछे की कुंवर जी माझ्याकडे BBC चॅनल केव्हा येणार आणि मी BBC बरोबर कधी काम करणार, तो जब योग आएगा तब है. ज्योतिष को एक आप मान के चलिए कि ज्योतिष इज नॉट अ इच्छा पूर्ति केंद्र. ये सिर्फ आपकी किस्मत की रिपोर्ट है. खेती उस समय बिकेगी जब आपके योग आएंगे, आपकी इच्छा से नहीं होगा. और खेती बताता हूँ, और खेती आएगी कब? कोई खरीदने वाला है तो उसके लिए भी तो उपाय होगा, मगर उसके पास भी खेती तब खरीद सकता है जब योग होंगे. देखिए सवाल उनका अलग था. एक शॉर्ट मध्ये प्रश्न विचारा. योग कधी येणार? योग जमीन विकण्याचे योग कधी येणार आणि त्यासाठी उपाय आपल्याकडे निश्चितच असावा. वो बता देता हूँ. जैसे डॉक्टर, अभी ना अपने ज्योतिष को कुछ समझो. डॉक्टर के पास में मैं अपने पिताजी को लेके जाता हूँ और उनकी बीमारी के ऊपर खर्चा आ रहा है 8 लाख रुपया, मगर मेरी इच्छा है कि मेरा पिताजी कल ही मेरे घर पे चले. पॉसिबल है? नहीं. डॉक्टर बोलेगा मैं दवाई देता हूँ. तो मैं उपाय आपको दे रहा हूँ, आपने कुछ नहीं करना है. गाय सबसे मेन तो जो खेती की जो है वो है गाय माता. गाय माता को आपने आलू पीले करके, आलू बटाटे त्याला पिवळा रंगामध्ये डुबून, मराठी थोड़ी थोड़ी आती है, वो जब पीले हो जाएंगे ना, वो आलू आपने गाय को खिलाने हैं. तो खेती की जो चीज़ है आलू, वो आपने गाय को खिलाई, यानी कि एक शुक्र से दूसरे शुक्र में वो ट्रांसफर कर दी, फिर आपके योग बन सकते. मी पुन्हा तेच सांगतो की समाजातला एक इतका मोठा घटक आहे, तो घटक काय विचार करतो त्याचं रिफ्लेक्शन. एक तो प्रश्न राहिला होता, कुणी तर बघा, नाही एक मिनिट, प्रश्न राहिला होता, त्यांचं उत्तर कोण देणं अपेक्षित होतं? वास्तुशास्त्र. तुमचं नाव सांगा. मी वास्तुतज्ञ पंडित रमेश पलंगे, आणि आज माझा इथं वास्तू महर्षी म्हणून सन्मान झाला, त्यामुळे आजपासून मी वास्तू महर्षी पंडित रमेश पलंगे म्हणून बोलतो आहे. एक आहे की जसं ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र जसं पुरातन आहे, तसंच एक आहे की वास्तुशास्त्र ही पुरातन आहे. आणि वास्तुशास्त्राचे रेफरन्स महाभारत रामायणापासून आलेले आहेत, आणि त्या महाभारत रामायणापासून आलेले हे जे रेफरन्सेस आहे त्याच्या आधारावर हे वास्तुशास्त्र आहे. परंतु काही अभ्यासक आहे ते नव्याने आपण हे शास्त्र डेव्हलप केले अशा प्रकारचे सांगतात. असं जातो. त्यामुळे वास्तुशास्त्र हे पुरातन आहे, पूर्वीपासून आलेलं आहे, त्याच्या अभ्यासाची गती आत्ता वाढवलेली आहे. तुमचं काय सर? मी कृष्णमूर्ती पद्धतीचा अभ्यासक आहे. काळ बदलत गेला तसा ज्योतिषशास्त्रातही बदल होत गेला, आणि बदल हा असा एक दागिना आहे जो वेळीच जर धारण केला तरच तो शोभून दिसतो. आणि कृष्णमूर्ती पद्धत ही फलज्योतिषशास्त्रातली ॲडव्हान्स पद्धत आहे. आणि आता त्यांनी मला मगाशी आता तुम्हाला प्रश्न विचारला जमिनीचा, तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये इतका सुटसुटीत नियम आहे
की चतुर्थ भावाचा उपनक्षत्र स्वामी हा 4, 11 आणि 12 भावाचा करेश असून तो मंगळ आणि शनीशी जर संबंधित असेल तर जातकास त्याच भावाच्या संबंधित दशांतर दशेमध्ये जमीन मिळणारच. आणि कृष्णमूर्ती पद्धत ही फलज्योतिषशास्त्रातली ॲडव्हान्स पद्धत आहे. कारण ज्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं, आवश्यकता ही आविष्काराची जननी असते. त्यामुळं आविष्कार घडला कसा कृष्णमूर्तींचा, तर आवश्यकता निर्माण झाली की जुळ्या संततीच्या पत्रिकेतून फलादेश व्यवस्थित निघत नाही, कारण त्यांची जन्मवेळ ही एकच असते. त्यावेळी कृष्णमूर्ती पद्धतीचा उदय झाला आणि या पद्धतीतून जातकाला व्यवसाय मार्गदर्शनातली किंवा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी असो, शिक्षण योग असो, इतके ॲक्युरन्सी पद्धतीने मार्गदर्शन देतं. इथं समोर सीमा गाडेकर मॅडम आहेत, त्यांच्या US ला मोडीला इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअरला प्रवेश मिळेल हे मी त्यांना गेल्या वर्षी पाठवायच्या अगोदर सांगितलं होतं. समोर आहेत त्या. मला तुम्हा सगळ्या लोकांना एक कॉमन प्रश्न विचारायचा आहे. इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये असा प्रश्न विचारणं औचित्याला धरून नाही, तरी पण तो प्रश्न विचारला पाहिजे, कारण बऱ्याच प्रेक्षकांना तो प्रश्न पडतो. एक, जे खूप दूर कुठले तर ग्रह आहेत त्याचा आणि पृथ्वीतलाचा काय संबंध आहे, हा एक प्रश्न. आणि आपल्यापैकी जे असंख्य लोक ज्योतिष सांगतात त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी का येत नाही, जर ते इतरांचं सांगू शकतात तर आपलं का नाही ते सांगत. हां, तुम्ही बोला, या प्रश्नाचं उत्तर द्या. आता खूप छान प्रश्न विचारला आणि खरं या प्रश्नाचं जर योग्य उत्तर दिलं तर आपल्या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन खरोखर सुधरवू शकतो. मूलतः सुधारायचा गरज याच्यासाठी आहे की आपल्याला त्या शास्त्राचा अवलंब करून आपल्याला जीवनामध्ये प्रगती साध्य करता येईल. जर हे सायन्स एवढ्या लांब असलेल्या चंद्राचा परिणाम समुद्रावरती होतो आणि समुद्राला भरती आहुती जर येऊ शकते तर स्वाभाविक आहे मनुष्याच्या शरीरामध्ये देखील पाणी आहे आणि पाण्यामुळे पौर्णिमा जशी येते तशी मनाला भरती येते आणि त्याच्यामुळे मनाची अस्वस्थता जी असते त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणून पौर्णिमेला कोणतेही निर्णय मन अस्वस्थ असतं त्याच्यामुळे घेऊ नये. म्हणजे एवढ्या लांब चंद्राचा परिणाम आपल्या मानवी जीवनावरती होतो. म्हणजे ग्रह देखील एवढे लांब आहेत. आता जर आपण असं म्हटलं एवढ्या हजारो प्राचीन वर्षाचा पूर्वीचा तो ग्रह एवढा किलोमीटर दूर असतो आणि त्याचा परिणाम खरोखर आपल्यावरती होऊ शकतो का, तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एवढ्या हजारो किलोमीटर दूर असलेल्या ग्रहाचा रंग कोणता आहे हे आपल्याला कधी कळलं, जेव्हा आपण यान पाठवलं तेव्हा. मग त्याच्या आधी आपल्याला माहिती नव्हतं का, तर माहिती होतं. गरज आहे ती आपल्या प्राचीन भारतीय ग्रंथांचा अभ्यास करण्याची. आता उदाहरणतः आपण हे घेऊया, मंगळाचा रंग म्हणजे कोणता आहे आपल्याला कधी समजलं, तर आपल्याला जेव्हा आपण सायंटिस्टने तिकडे यान पाठवलं तेव्हा समजलं, जास्तीत जास्त 500 वर्षापूर्वी. पण आपल्याकडे व्यासमुनींनी ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे, धरणी गर्भ संभूतम विद्युत कांती समप्रभम. म्हणजे धरणीच्या गर्भातून उत्पन्न झालेला विद्युत कांती समप्रभम. विद्युत म्हणजे कोणती विद्युत कांती, विद्युत कांती म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पूर्व क्षितिजावरती जी लाली येते त्याच्या सारखा समप्रभ म्हणजे त्याच्यासारखा. हे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आणि कुमारम शक्ती हस्तंच, मग असा जो मंगळ आहे त्याचे जे रेंज आहेत त्याचे जे परिणाम आहेत त्याच्या ज्या ऊर्जा आहेत, सूर्य जेव्हा म्हणजे आपण बघतो आपण जसं आता थांबवतो मी तुम्हाला, हे खगोलशास्त्र आहे आणि फलज्योतिष ह्या दोन्हीमध्ये फरक आहे ना. खरं तर खगोलशास्त्र आणि फलज्योतिष याचा म्हणजे आता एक उदाहरणतः आता ही जी आपण म्हणजे हे घेतोय काय म्हणू आपण मुलाखत घेतोय, हे मुलाखत म्हणजे खगोलशास्त्र असं म्हणता येईल, पण त्याच्यात टेलिकास्ट जे आहे त्याला फलादेश असं म्हणता येऊ शकतं. फक्त ती गरज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे, ती गरज म्हणजे समजून घेण्याची गरज आहे. प्रेक्षकावरती सोडतो हे गरज समजून घेण्याची. अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सिद्धांतावरती विश्वास ठेवत असू आणि त्याचं जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चिमात्य देश विचार करत असेल तर मला वाटतं हे पाश्चिमात्यांनी मांडलं म्हणून आपण त्याचा विचार करायचा का, तर हे आपली भारतीय एक प्रश्न आहे, थोडासा कठीण प्रश्न आहे, यापुढे. तर
तर मला याच्यावरती प्लीज 2 मिनिटं बोलू दे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ते कुठे सांगितलंय? कोणत्या तरी म्हणजे व्यक्तीने पाश्चिमात्याने सांगितलं म्हणजे आपण विश्वास ठेवावा का? तर नाही. तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामध्ये सांगितलेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज की दुरितांचे तिमिर जाऊ. मग खरं तर याच्यावरती विस्तृत बोलण्यासारखं आहे. तर विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन हे जे काय आपण आधुनिक आहे सगळ्यांच्या कल्याणासाठीच आहे. अगदी बरोबर. परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आता पाश्चिमात्यांनी सांगितलं की आपण म्हणतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराजांनी सांगितलं, ग्रंथांमध्ये सांगितलं, वेदांमध्ये सांगितलं. एक प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर यांना की आपलंच आपल्याला भविष्य कसं कळत नाही असं कोण म्हटलं? असं कोण म्हणते? एक लक्षात ठेवा, मानो या न मानो, ज्योतिषशास्त्र और वास्तुशास्त्र प्रत्यक्ष अनुभूती का शास्त्र है. प्रत्येक ज्योतिषाला स्वतःचं भविष्य पाहता आलंच पाहिजे. जर त्याला पाहता येत असेल तरच तो उत्तम ज्योतिषी म्हणावा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरज असते ती स्वीकारण्याची. का पाहू नये स्वतःचं ज्योतिष? तर याच्यामध्ये कसं असतं, आता आपण जेव्हा एखादं योग पाहतो, अरे नाही हे असं, अरे नाही ते तसं, मन अस्वस्थ होतं, आपलं मन स्वीकारायला तयार नसतं. म्हणून योग्य व्यक्तीकडून आपल्याला त्याचं म्हणजे खात्री करून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी दुसऱ्याकडून मार्गदर्शन घ्यावं. बोला. मला प्रश्न घ्यायचा, तुमचा प्रश्न घ्यायचा आहे मला. या पुढे. नमस्कार, मी वास्तुतज्ञ सुषमा रमेश पलंगे. ज्योतिषशास्त्राचं अधिवेशन आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. कारण ही एका बाजूने ही चालू शकत नाही. जसं घर आणि मनुष्य हे दोघांच्या जेव्हा एनर्जी एकत्र येते त्यावेळेला ते घर सुख, समृद्धी आणि शांततेत नांदत असतं. आणि ह्या क्षेत्रात महिलांनी सुद्धा अग्रेसिव्हपणे भाग घ्यावा अशी मी सगळ्या महिलांना विनंती करते. वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने पण तुमचा आधी मला प्रश्न घेऊ द्या. या जरा प्रश्न ऐका थोडासा, त्यांना काहीतरी. हो, तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे श्री भारवी भीमसेन अवधानी. मी राहणार चिंचवड. आणि या सगळ्या ह्याच्यात मी पण नाडीशास्त्र तज्ज्ञ आहे. पण या इथं बसलेले न्यूमरोलॉजिस्ट, त्याच्यानंतरनं अंकशास्त्र, त्याच्यानंतरनं मोबाईलचे नंबर, आत्ता जो प्रश्न झाला, मी जेव्हा नाडी बघितली त्यांनी सांगितलं मगाशी ऋषीमुनींनी सांगितलं ग्रह इतक्या अंतरावर आहे. राईट, म्हणजे जे पूर्वीचं होतं ते सगळं खरं आहे. ऋषीमुनींनी सगळं सांगितलं. आज अमेरिका नासा नेऊन तिथं सांगताय आणि त्या तिथं सांगितल्यानंतर तुम्ही अमेरिकेनं सांगितल्यानंतर तुम्ही मान्य करताय. तर हे शास्त्र पूर्वंपारच आहे, आपल्या भारतातच आहे, फलादेशाचं सगळं. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की जे सर्व लोक नंबर मोबाईलचा आला तसं मंत्री, खासदार सगळी लोक नंबर प्लेटसुद्धा आपल्या इथे येतात. आपल्या इथल्या काय न्यूमरोलॉजिस्टने सांगावं की हा नंबर लावला आणि तुझी प्रगती झाली. असा तुमचा सक्सेस रेशो रेट किती आहे? दुसरी गोष्ट किती आहे? हा, सक्सेस. दुसरी गोष्ट, लोक सांगतात वास्तू बघा, वास्तू. मुंबईत राहणारा माणूस वास्तू कसं करणार? ऋषी मुनींनी कधी कुठलं ग्रह पाडा म्हणून नाही सांगितलं. तर असा माझा प्रश्न आहे सामान्य लोकांसाठी. ठीक आहे, सामान्य लोकांसाठी. राजकीय कोणाला तर लगेच तातडीनं उत्तर द्यायचं होतं. हा, तुमचाही प्रश्न घेतो लगेच. उत्तरच आहे बघ, या पुढेच यायला लागेल तुम्हाला ते, कारण हा माईक त्यांना पण ऐकायला लागेल. प्रश्न जसा सामान्य लोकांच्या मनात असतो तसाच प्रश्न आहे की राजकीय नेते जे लकी नंबर घेतात त्यासाठी RTOला लाखो रुपये द्यायला लागतात. बरोबर. आता लकी नंबर जो निघतो तो लकी नंबर कशावरून निघतो? जन्मतारखेवरून. जन्मतारीख काय मी ठरवत नसतो. मग त्या व्यक्तीला ज्याला लकी नंबर जन्मतारखेवरून त्याच्यात दिलेला असतो त्यानं त्याच्या आयुष्यातल्या जर घटना चेक केल्या, बघितल्या, तर त्या घटना त्याच्यासाठी पॉझिटिव्ह घडलेल्या असतात, चांगल्या काहीतरी देणाऱ्या घडलेल्या असतात. त्यामुळे तो लकी नंबर मी म्हणतोय म्हणून तुम्ही नाही, तुमचा सुद्धा एक जन्मतारीख जर सांगितली तर लकी नंबर मी इथं सांगतो. आणि असे कोणाकोणाचे लकी नंबर काढले? सगळ्यांचे काढतो. देवेंद्र फडणवीस नाही, अशी एखाद्याची व्यक्तीचं नाव इथं घेणं योग्य नाही. हे थोडंसं प्रायव्हसी भाग असतो यामध्ये. आणि तुमचाच स्वतःच सांगतो, तुमची एक जन्मतारीख मला सांगा, मी लकी नंबर सांगतो आणि तुमच्या घटना विचारतो, घडल्यात की नाही बघा. ठीक आहे, ते आपण कुणी तुम्हाला विशेष कारणासाठी काढला होता त्याच्याबद्दल सांगू. पुरावा डायरेक्ट कुणी म्हणतं शास्त्र नाकारलेलं नाहीये. मी तुम्हाला काय विचारलं की तुमचा सक्सेस रेशो रेट किती? 100% आम्ही सांगतो. ठीक आहे. चला मला आता नाही, बरोबर आहे यांचं म्हणणं. हे चर्चेकडे चाललंय. मला फक्त चर्चा आणि त्याची उत्तर अपेक्षित होती. बोला. आता तुमचा मुद्दा मांडा. हां, कारण आपण इथे हां, मी कल्पना बांदल. मला ज्योतिष प्राची मलमकर यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा मी वास्तू घेते, माझ्या आधी एक मालक असतो, त्याच्या कुकर्मांची फळं मला लागतील का त्याच्याही आधीच्या पिढ्या 2-3 ओनर
हां, तर त्यांचीही लागेल का, असं काही टाईम फ्रेम आहे का? हा प्रश्न तुम्ही विचार, ज्यांनी अपार्टमेंट पूर्वी घेतलेले आता सेल करतायत किंवा घर घेत आहेत, असंच ना, आधीचे होणार आहे आधीच्या जनरेशन. बरोबर. मला आता 2 प्रश्न आपल्याला, आय होप की तुम्हाला प्रश्न, 1 मिनिट थांबा, हे 2 प्रश्न घेऊ द्या मला, आता आपल्या अगदीच 5 मिनिट राहिलेत. मला उमेश कुलकर्णी गुरुजींना प्रश्न विचारायचा आहे की आता जे शहरीकरण होतंय तर त्याप्रमाणे जे पारंपरिक ग्रंथांमध्ये जे सांगितलेले उपाय आहेत तर ते 100% लागू म्हणजे करणं थोडंसं अवघड जातंय, तर तुम्ही काय सजेशन द्याल त्यासाठी? माझा प्रश्न, शिक्षण काय, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. माझा प्रश्न पलंगे सरांना आहे की वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनावर ओव्हरऑल किती फरक पडतो किंवा काय फरक पडतो, हा माझा प्रश्न आहे. अजून कोणाचे प्रश्न आहेत? शेवटचे 2च प्रश्न घेणार. सरांकरता होतं. कोणते सर? कैलास सर, की पास्ट लाईफ मध्ये जे आपल्या लाईफवर यावेळेस या सरांना की जे दुष्परिणाम होतात त्याला सॉल्व्ह करण्याकरता ज्योतिषशास्त्र किती उपयुक्त आहे? हां सर. ॲडव्होकेट अशोक ग्रुप होते, ज्योतिषशास्त्र अभ्यासक आहे. आपण प्रश्न पत्रिका बघतो आणि बऱ्याच गुणमेलन करतो, त्यानंतरही देखील लग्न मोडतात, याची कारण आहे. ओके, हा प्रश्न कोणाला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. पत्रिके झालं, संपलं. पत्रिके संदर्भातला एक शेवटचा प्रश्न आहे. कोण उत्तर देणार की पत्रिका बघून विवाह केल्यानंतर सुद्धा विवाह का मोडतात? मुळात एक लक्षात ठेवा, विवाहात गुणमेलन नंतर घटस्फोट का होतात? हल्ली घटस्फोट का होतात त्याचं कारण, आणि पूर्वी घटस्फोट का होत नव्हते याचं कारण माहिती पाहिजे. पूर्वीच्या काळी आमच्या पिढीला पेशन्स भरपूर होता आणि पेशन्समधनं ॲक्सेप्टन्स वाढत होता नवरा बायकोचा. आता पेशन्स कमी आहे पण ॲक्सेप्टन्स त्यांच्याकडे वाढवणं महत्त्वाचं आहे. गुणमेलन म्हणजे गुणदोषासहित एकमेकांना स्वीकारणं अशी भूमिका आहे. कारण विवाहामध्ये गुणांनी माणूस एकत्र येतो आणि अवगुणांची तडजोड केली तर एकत्र राहतो, हे समजून सांगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अवगुणांची तडजोड कशी समजते, ती कशी केली जाते, कारण हे जॉईंट व्हेंचर आहे. पूर्वीच्या काळी 10व्या वर्षी लग्न होत होतं, तेव्हा स्वभाव, सेक्स, संतती, सेटलमेंट हे प्रश्नच नव्हते. आता लग्न 30व्या वर्षी होत आहेत, तेव्हा स्वभाव, सेक्स, संतती, सेटलमेंट यांची कम्पॅटिबिलिटी समजून सांगणं आवश्यक आहे. आणि ती कम्पॅटिबिलिटी समजून घेऊन दोघांनी ड्यू टू मेरिट्स दे कम टुगेदर, इफ दे ॲडजस्ट द डे मेरिट्स दे स्टे टुगेदर, ही संकल्पना समजून सांगितली. तर असं मत आहे की आता परिस्थिती बदललेली आहे. एक वास्तुशास्त्राबद्दल हा तुम्हाला एक प्रश्न विचारत नाही, आता वेळ संपला माझ्याकडे. नमस्कार, मी प्राची मलमकर. वास्तुशास्त्राबद्दल जो प्रश्न विचारला आहे तर मी सगळ्यांना पहिले हे सांगू शकते की हे वास्तुशास्त्र आलं कुठून आहे. आपले जे सगळे धर्मग्रंथ आहे वेदांमधून आलेलं आहे आणि ज्योतिषाला वेद चक्षु म्हटलेलं आहे, वेदांची डोळे म्हटलेलं आहे. तर आपलं हे पुरातन शास्त्र आहे, ते आज आलेलं नाही आहे. आपण कमी कुठे पडतो की आपण आपल्या शास्त्रांचा अभ्यास नाही केलेला आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की आपण ऋणमोचक मंगळ स्तोत्र दिलेलं आहे. काय म्हणतात की मंगळवारी कुणाला पैसे देऊ नाही, ते परत नाही येतील. तर शास्त्राचा आपण जर फॉलो केला तर आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे. आणि गोष्ट झाली वास्तुशास्त्राची, तर वेदांचा उपवेद म्हणजे स्थापत्य वेद, त्यामध्ये वास्तुशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे. वास्तुशास्त्र आपलं दशा, दिशा आणि देवता 33% आपलं वास्तू काम करतं, आपलं हॉरोस्कोप काम करतं 33%, आणि आपलं प्रारब्ध काम करतं. नाहीतर झालेलं आहे आपण प्रत्येक व्यक्ती एका वेळेला अंबानीच्या घरात जन्म घेतो आणि एका वेळेला एका सामान्य नागरिकच्या घरी जन्म घेतो. तर हे पण त्याला महत्त्वाचं आहे या गोष्टी बघणे. आणि यांचा जो प्रश्न होता फक्त ते सांगेल की वास्तू किती जुनी आपण बघितली पाहिजे. तर शास्त्रामध्ये मध्यममध्ये सांगितलेली आहे की जी दगडांची आहे त्याला 1000 वर्ष आयुष्य सांगितलेले आहे. जे विटांपासून बनलेलं आहे त्यांना 50 ते 100 वर्ष आयुष्य सांगितलेली आहे. आणि जी मातीपासून बनलेली आहे ती अल्पायू सांगितलेली आहे. ज्याचा आपल्याला आपले पुराणे किल्ले अजूनही आहेत जे 1000 वर्ष झालेले आहे. म्हणजे प्रमाणित शास्त्र आहे हे, असं नाही आहे की काहीतरी थोटान मांडलेलं आहे. आता आपल्याकडे नाही, वेळेची फारच कमतरता आहे, त्यामुळं मला इथे थांबायचं आहे. आणि यांना काहीतरी मुद्दा मांडायचा तो मी घेईनच, पण एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले हे जे लोक आहेत त्यांच्या मनातले असंख्य प्रश्न हे मला वाटतं की महाराष्ट्रात अशा पद्धतीने विचार करणाऱ्या मंडळींच्या मनातल्या प्रश्नापैकी एक आहेत. सध्याची सामाजिक स्थिती बघता अशा पद्धतीच्या सोहळ्यांना, धार्मिक महोत्सवांना खूप मोठं महत्त्व आलेलं आहे. त्यातनं हा सोहळा आम्ही कव्हर केला, तो तुमच्यासाठी आहे. तुम्हाला आजच्या ह्या 43व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाबद्दल काय वाटतं ते जरूर तुम्ही ह्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. त्यात ते जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते बघणारच आहेत हे व्हिडिओ. तुम्ही पुन्हा त्यांच्या
ते तुमच्या प्रश्नाला इथे उत्तर देतीलच. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, मला फक्त, मी एक विद्यार्थिनी आहे, मी एक कलाकार आहे. वास्तुशास्त्र शिकणाऱ्या व्यक्तीला आणि शिकवणाऱ्या व्यक्तीला कलागुण अवगत असावे लागतात आणि तशीही मी कलाकार आहे. आणि जे काही विद्यार्थी म्हणून मी शिकते त्यामध्ये आम्हाला जे काही या गुरुजनांनी शिकवलं आहे त्यामध्ये असं शिकवलं आहे की राहू हा छायाबिंदू आहे, राहू केतू छायाग्रह आहे आणि छाया म्हणजे कॅमेरा. आणि आत्ता आपण सगळे, आणि राहू अचानक कलाटणी देतो, एखाद्याच्या आयुष्याला अचानक कलाटणी देतो. अरे तो राहू, तो ते हे सगळं राहू करतो, पण याचा अर्थ राहू काळ वाईट असं आपण म्हणतो. पण आत्ता खरं तर आज गुरुपुष्य आहे, 21 तारीख हा गुरुचा शुभ अंक म्हणतात, गुरुवार हा गुरुचा असं शिकवलं जातं, शिकवलं गेलं आहे. आणि मुहूर्तशास्त्रामध्ये अभिजित मुहूर्त 12:16चा आहे आज 1:07 वाजेपर्यंत. आणि अचानक शुभ घटनेला कलाटणी मिळाली. म्हटलं तर विस्कळीत झालं, म्हटलं तर चांगलं झालं. घडतं ते चांगल्यासाठी. ही अधिवेशनं, प्रचार प्रसार ज्योतिषशास्त्राविषयी समज गैरसमज दूर व्हावेत आणि योग्य मार्गाने ह्या शास्त्राचा बेस जो आहे त्याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवावा, यासाठी ही अधिवेशनं आणि हे शास्त्र प्रचार पुढे चालू राहावा. आणि आज तुम्ही यासाठी या निमित्तालात, यासाठी सगळ्या आमच्या ज्योतिष विद्यार्थी आणि गुरुजनांतर्फे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर ह्या ज्योतिष अधिवेशनामध्ये अनेक लोक असे. सर, पुन्हा एकदा तुमचा परिचय. मी प्रदीप पंडित आणि ज्योतिषशास्त्रातील अष्टक वर्ग या विषयाचा मी विशेष अभ्यास करतो. त्यावर माझं एक पुस्तक देखील प्रसिद्ध आहे आणि त्यात मी सोनिया गांधींवर एक चॅप्टर लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता सगळ्यांचं भविष्य आपण एका पाठोपाठ एक घेऊ. सोनिया गांधींच्या, मोदींच्या पासून सुरुवात करू. कारण मगाशी तुम्ही सांगितलं मोदींचं काय होणार. मोदींची पत्रिकाच इतकी स्ट्रॉंग होती या 10 वर्षामध्ये की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केलेला आहे. परंतु आता ते अध्यात्माकडे वळणार आणि 1-2 वर्षामध्ये ते अज्ञातवासामध्ये वगैरे स्वतःहून जाणार. अमित शाह नंबर 2 पोझिशन. मुख्य म्हणजे मला सांगायचं ते आपण उद्धव ठाकरेंना हलक्यामध्ये घेऊ नये. आपण किती त्यांच्या उद्धव ठाकरेंची सध्या वाईट परिस्थिती असली तरी त्यांची ते वकूफ राखून असणार. काय होणार उद्धव ठाकरेंचं? आपण त्यांना जे 0 पोझिशन होईल असं वाटत होतं तशी 0 पोझिशन त्यांची होणार नाही. त्यांचं अस्तित्व राजकारणामध्ये टिकून राहणार. राज ठाकरेंना काही अस्तित्व नाही. देवेंद्र फडणवीस लंबी रेस का घोडा आहे. कुंडलीवरून सांगताय तुम्ही? कुंडलीवरून. आणि आज ना उद्या दिल्लीकडे कूच करणार. योगींचं पण बघितलं की काय तुम्ही? योगींचं नाही पाहिलं मी, परंतु लोकांचा जो एक प्रश्न असतो की खरं ज्योतिषशास्त्र खरं आहे का, तर प्रमोद महाजन यांच्या केसमध्ये अंकशास्त्र अगदी 100% दिसून येतं. सोनिया गांधींच्या पत्रिकेमध्ये दिसून येतं की त्यांच्या राजीव गांधी, आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला मकर शनी म्हणतो, मकर शनीमध्ये असताना राजीव गांधींचा मृत्यू झाला आणि हा मकर शनी सोनियांच्या पत्रिकेमध्ये अतिशय बलहीन होता. एक प्रश्न असा विचारला गेला की अहमदाबादमध्ये दुर्दैवी जो प्लेन अपघात झाला त्यातले सगळे लोक नाही वाचले, एकच जण वाचला. त्यांच्या कुंडलीत काय लिहिलं होतं ते कसं कळलं नाही? एक हाऊस म्हणतो आम्ही, म्हणजे जिथून आपला बॉडी बघतो, तनू बघतो, फिजिकल बॉडी, त्याचं एक ठिकाण असतं आणि एक मृत्यूचं पण ठिकाण असतं. तो जो माणूस अशा मृत्यूला टाळून पुढे येतो मग त्याचं अपघाताचं जे एक ठिकाण असतं ते ठिकाण त्याचं वीक होतं आणि त्याचं काय म्हणतात त्याला तरुण होणा, शरीर होणा, याचं जे स्थान आहे ते स्थान त्याचं बळकट होतं. त्यामुळे मृत्यू हा पराभूत झाला. म्हणजे आरोग्य आणि अनारोग्य ही जी लढाई असते की जन्म आणि मृत्यू ही जी लढाई असते त्यात त्याचा जन्म, तो अपघात घडला त्यातलं त्या जे बये झाले त्यांचा दोष काय? कुठल्या काय? अहमदाबादला जो अपघात झाला त्याच्या पत्रिकेतला योग, त्याच्या पत्रिकेत असलेला योग, त्याच्या पत्रिकेत एक योग असतो की तो योग आल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ बघितलं मागचा महिना 1.5 महिना तर 1.5 महिन्यात भरपूर विमानाचे अपघात झाले, भरपूर हेलिकॉप्टरचे अपघात झाले, बऱ्याच ठिकाणी स्फोट झाले, बरेच राजकीय राजीनामे झाले. ह्याला आमच्या भाषेत ज्योतिषशास्त्राच्या अंगारक योग म्हणतात. म्हणजे त्याला 1-2 ग्रह असतात, 2 ग्रह एकत्र आल्यानंतर काही परिणाम त्याचे होत असतात. ते परिणाम म्हणजे ते आपल्याला गेले भाऊ एकत्रित आले त्याचे काय परिणाम होतील ज्योतिषशास्त्राप्रमाणे? नाही,
तो हा विषय वेगळा आहे. दोन भावांच्या दोन पत्रिका असतात. पत्रिका म्हणजे काय असतं लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये पत्रिका म्हणजे जसा डॉक्टर असतो, डॉक्टर जसा एक ब्लड रिपोर्ट असतो, हिमोग्लोबिन कमी, कॅल्शियम कमी, B12 कमी, XYZ जास्त काय असेल ते, त्या पद्धतीनं कुंडली म्हणजे सुद्धा आमच्या दृष्टीने एक ब्लड रिपोर्ट आलेला असतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची म्हणजे आरोग्याची पोझिशन काय असणार आहे, आर्थिक पोझिशन काय असणार आहे, तो व्यवसाय करणार आहे का नोकरी करणार आहे, त्याचबरोबर तो आर्थिकदृष्ट्या भविष्यात समृद्ध असणार आहे का अडचणीत येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं. अंबानीचे दोन्ही मुलं, एक अगदी उत्तुंग गेलेला आहे आणि एक आता आर्थिक संकटात सापडलेला आहे. नेते राहिले. अजित पवारांचं काय होणार पुढे? कुठलं अजित पवारांचं अभ्यास केला तुम्ही? माझे नेतेच असल्यामुळे त्यांचा अभ्यास मी आवर्जून करतो. त्यांची सुद्धा संघर्षाची पत्रिका आहे, पण एका थराला किंवा एका स्टेजला मुख्यमंत्री होणार की नाही? मुख्यमंत्री सुद्धा ते होणार, पण प्रचंड संघर्ष. म्हणजे तुम्ही जर 2019ला मी ॲट कॉस्ट ह्याच कार्यक्रम बघितले का अजित पवारांची आणि सुप्रिया सुळेंचं? नाही परिस्थिती नाही तशी नाही. ह्याच कार्यक्रमात 2019ला मी भवितव्य वर्तवलं होतं. अजूनही माझ्या फेसबुक पेजला आहे की, आणि हेच त्यावेळेला गुरु होते माझे. म्हणजे त्यावेळेला परिस्थिती निकालाची काय असेल राजकीय, फेसबुकला सगळ्या नेत्यांनी बघितलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे ती. हां, आजही तुम्ही गेला तर तसंच घडलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. थांबूया आपण इथे. मी जो आधी सांगितलं त्याप्रमाणे ऑर्गनायझर आहे बोलला ना मग बोला ऑर्गनायझर. नाही, मी रमलशास्त्र मला सांगा. रमलवर बोललं गेलं नाही, रमलवर बोलते की रमल हे आपलं खूप जुनं शास्त्र आहे. दादा शेवाळे बोलले, पण रमलमध्ये काय आहे की आपल्याला एकदम हे वेगळं शास्त्र आहे आणि हे आपलं प्राचीन शास्त्र असूनही इतर धर्माच्या लोकांनी त्याला वर आणलं आणि त्याच्यामध्ये फासे टाकून आपल्याला कुंडली तयार करता येते. 16 घरांची कुंडली तयार करून त्याला शकल म्हणतात. चेहरा जसा म्हणतात तसं 16 घरांना शकल म्हणतात. त्या शकलांना नाव आहे आणि प्रत्येक शकल हे वेगळं वेगळं आपल्याला उत्तर देतं. त्याच्यावरनं हे रमलशास्त्र अतिशय उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये अगदी सरांनी सांगितलं की क्रिकेटचं त्याच्यावरनंच काढलेली ही आहे. तुम्ही कोणाकोणाचं काढलंय का रमलशास्त्राच्या आधारे? हो, काढलेलं. पर्सनली माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांचं मी रमलशास्त्रावर काढलेलं आहे, तर त्यांचं बरोबर आलेलं आहे सगळ्यांचं. थांबूया आपण इथे. पुण्यामध्ये हे जे काही वेगळ्या पद्धतीचे उपक्रम चालतात ना, ते बुद्धीला किती पटतात, बुद्धिप्रामाण्यवाद त्यात किती आहे ह्यापेक्षा हे एक समाजातले प्रवाह आहे. ते योग्य की अयोग्य त्याचं विश्लेषण तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवरती करा. पत्रकार म्हणून माझं काम एवढंच आहे की 43वी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन जेव्हा इथे भरतं तेव्हा त्यात सहभागी झालेले लोक, त्यांची मतं, त्यांना विचारले जाणारे प्रश्न आणि तुमच्या मनातले प्रश्न मी ह्या मंडळीला विचारला पाहिजेत ना, जे मी विचारले. कॅमेरामन निकेतन माळेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.